वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डस्तम्भूतं तन्नमामि शनेश्वरं. जय शनिदेव. सर, माझा आवाज पण क्लिअर आहे आणि स्क्रीन पण दिसते ना सर्वांना? हो, दिसते दिसते. ओके, चालेल. कालच्या क्लास मधले काही अडचणी वगैरे नाही ना? व्यवस्थित समजलंय ना काल जे शिकवलं ते असं? तर सर, करायची सुरुवात आज मग? हो सर, करा. ओके, चालेल, ठीक. तर आज आपण जे काल आपण बघितलं होतं की कुंडली कशी सोडवायची, याविषयी आपण चर्चा केली होती. त्यामध्ये कुंडलीचा दर्जा बघावा लागतो आपल्याला, लग्नाचा दर्जा बघावा लागतो आणि असे बरेचसे घटक आहे की ते बघून आपण कुंडली सोडवायला ते मदत करतो आणि त्याच्या सगळ्या नियमांचा वापर करून मग आपल्याला कुंडली सोडवावं लागते. तर आज आपण जे आहे ते प्रत्यक्षात कुंडली कशी सोडवायची हे बघणार आहोत. असं माझी स्क्रीन दिसते ना, त्यावर लिहिलेलं बिघडलेले वैवाहिक सुख असं? नाही नाही दिसत. नाही दिसत आहे ना, मी त्यामुळेच कन्फर्म. नाही, दुसरे. आता दिसतंय ना? हा, दिसतंय दिसतंय. हो. तर आज आपल्याला बघायचंय की वैवाहिक सुख जर बिघडलेले असेल तर त्याची कुंडली कशी सोडवायची असेल. आपल्याकडे 80% जे कुंडल्या वगैरे जे येतात ते विवाहाबद्दल जास्त येतात. आणि पहिले तर येतं की विवाह कधी होईल. त्यानंतर लोकांचे प्रश्न असतात की बाबा, जोडीदार कसा भेटेल वगैरे, कोणत्या दिशेचा भेटेल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या कुंडलीवरून सांगता येतात आणि त्याचा फलादेश करता येतो. पण त्याचे पण काही मूळ असे सूत्र आणि काही असे टूल्स आहे की जे वापरून आपण जातकाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. अगोदर सुरुवातीला येतात की बुवा लग्न कधी होईल. लग्न झाल्यानंतर मग येतात की आमचे वादविवाद होत आहे, आमचा डिवोर्स कधी होईल. आणि मग त्यानंतर डिवोर्स झाल्यानंतर पण येतात की दुसरं लग्न कधी होईल. म्हणजे विवाहाच्या बाबतीमध्ये खूपच ज्योतिषांना प्रश्न हे विचारतात लोक आणि ज्योतिष पण त्याचे व्यवस्थित उत्तर देतात. तर आज आपण जे बघणार आहोत की आपली कुंडली जी असते त्या कुंडलीमध्ये असे कोणते पॅरामीटर्स आहे का ते बघून आपण लग्न व्हायच्या आधी पण सांगू शकतो की तुमचं वैवाहिक जीवन हे चांगलं राहणार नाहीये किंवा सुखी राहणार नाहीये किंवा त्यामध्ये संघर्ष आहे, भांडणं आहे, किंवा थोडाफार त्रास आहे. किंवा हे पण सांगू शकतो काहींचं वैवाहिक जीवन खूप सुंदर असतं आणि काही काहींचं
थोडंसं म्हणजे संघर्षमय जीवन असतं असं. त्यामध्ये बरेचसे पॅरामीटर्स येतात की जसं मंगळ दोष वगैरे हे ते. आपण ते तर सर्व ज्यावेळेस आपण वैवाहिक सुख बघू त्यामध्ये हा सगळं विषय घेऊ. पण आज एक जनरली तुम्हाला पत्रिका आपली ऍक्च्युअल आपण कसं सोडवतो त्यासाठी आपण एक टॉपिक घेतलेलं आहे की बिघडलेले वैवाहिक सुख. आता बिघडलेलं वैवाहिक सुख म्हणजे आपल्याला कोणता भाव बघावा लागेल तर आपल्याला यामध्ये सप्तम भाव बघावा लागतो असं. कारण जातकाचा प्रश्न हा विवाह विषय आणि त्यामुळे आपण काय बघतो तर सप्तम भाव हा भाव बघू आपण. आणि आपण कालच बघितलंय की हे कालच बघितलंय की आपण कुंडली कशी सोडवायची. तर कुंडली सोडवताना आपण पहिले काय बघणार आहोत तर पहिले आपण बघणार आहोत भाव. तर मग इथे कोणता भाव येईल तर सप्तम भाव येईल. त्यानंतर आपण काय बघू भावेश बघतो. तर भावेश मग इथं कोण येईल सप्तम भावामध्ये जो ग्रह आहे जी रास आहे सॉरी जी रास आहे त्या राशीचा जो स्वामी आहे तो कोण होईल सप्तमेश होईल. तर म्हणजे आपण पहिले भाव बघू तो सप्तम. त्यानंतर सप्तम भावामध्ये जी रास आहे त्या राशीच्या स्वामीला आपण सप्तमेश म्हणू ते सप्तमेश बघावं लागेल आपल्याला. आणि त्यानंतर तिसरा जो पॉइंट घटक आहे कुंडली बघताना तर तो म्हणजे कारक ग्रह. तर विवाहाचा कारक हा शुक्र आहे. त्यामुळे आपल्याला शुक्राचा पण विचार इथे करावा लागणार आहे. म्हणजे हे बघा आपल्याला प्राथमिक लेवलला कोणकोणतं काय बघावं लागणार आहे तर पहिले भाव बघावं लागेल भावेश बघावं लागेल नंतर त्यानंतर कारक तत्व जो कारक ग्रह बघावं लागेल. तर इथं आपल्याला बघावं लागेल पहिले सप्तम भाव त्यानंतर सप्तमेश आणि त्यानंतर कारक ग्रह कोण आहे विवाहाचा तर तो शुक्र आहे. असं आपण असं स्टेज बाय स्टेजने समजून घेऊ अगोदर. आणि त्यानंतर आपण जर बघितलं सप्तम भाव बघितला आपण तर मग सप्तम भाव काय एखाद्या वेळेस सप्तम भाव खाली पण असेल त्यामध्ये ग्रह पण नसेल आणि एखाद्या वेळेस ग्रह पण असतील. पण त्यामध्ये जर ग्रह असले तर त्याचा काय परिणाम होतो ते आपण स्टेज बाय स्टेज बघू. आता सप्तम भावात जर पाप ग्रह असले आता पाप ग्रहामध्ये कोण येतं तर शनी येतो मंगळ येतो राहू येतो केतू येतो हे पाप ग्रह आहे. किंवा शत्रू राशीत ग्रह असतील त्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. किंवा एखादा नीच राशीतला ग्रह पण तिथे येईल. सप्तम भाव नीच राशीमध्ये पण असू शकतो. त्यानंतर कुंडलीला लागणारे जे शुभ ग्रह आहे किंवा अशुभ ग्रह आहे ते पण त्या सप्तम भावामध्ये असू शकतात. आता त्यामध्ये जर 6, 8 आणि 12 या भावाचे जर ग्रह आले तर ते आपण अशुभ ग्रह म्हणू. किंवा जे पाप ग्रह आहे ते पाप ग्रह जर आले तर तो भाव पण तिथे आपल्याला बिघडला जातो असं. आता पापग्रहामध्ये तिथं अष्टमेश पण येऊ शकतो वेश पण येऊ शकतो तिथं बाधकेश पण येऊ शकतो. तिथला जो ग्रह असतो तो वक्री पण असू शकतो आणि स्तंभी पण असू शकतो. त्यामुळे प्रथम लेवलला तो ग्रह कसा आहे आणि तो कोणत्या पॅरामीटर मध्ये बसतो पहिलं ते चेक करायचं. आणि त्याच्यावरून आपण ठरवू स्पीकर बंद करा प्लीज. त्याहून ठरवू शकतो आपण की तो सप्तम भाव कसा आहे असं. तर पहिले त्यामध्ये बसलेला ग्रह चेक करायचा. त्यानंतर पुढे जो चेक करायचा तर तो सप्तमेश. सप्तमेश पण चेक करायचा सप्तमेश नीच राशीत आहे का किंवा सप्तमेश शत्रू राशीत आहे का त्याचा पण प्रभाव त्या भावावर पडणार आहे. त्यानंतर सप्तमावर कोणाची दृष्टी आहे ते बघणं पण गरजेचं आहे आपल्याला. आता सप्तम भाव जर असेल तर तिथे आपण अगोदर बघितले का सप्तमात कोणते ग्रह आहे. त्यानंतर सेकंड थिंग तर सप्तमावर दृष्टी कोणाची येते मग त्यामध्ये पापग्रहांची येते का शुभ ग्रहांची येते किंवा नीच राशीत बसलेल्या ग्रहांची दृष्टी येते. हे सगळं पॅरामीटर आपल्याला बघावं लागतं त्यामध्ये. मग त्यामध्ये रवी मंगळ शनी राहू हर्षल नेपच्यून प्लुटो यांची जर दृष्टी आली तर हे सप्तम भावासाठी ते अशुभ ठरल्या जातं. कारण रवी पण हा आपण पापग्रहात धरतो. मंगळ तर हा पापग्रहच आहे क्रूर ग्रह आहे. त्यानंतर शनी हा पापग्रह आहे. त्यानंतर राहू पण हा पापग्रह येतो. त्यानंतर हर्षलचा जर विचार केला आपण हर्षल नेपच्यून प्लुटो हे सुद्धा अशुभ ग्रहात येतात. त्यामुळे आपण बघून घ्यायचं की तिथे अशुभ ग्रहाची दृष्टी आहे की चांगल्या ग्रहाची दृष्टी आहे असं. तर हे सगळं पॅरामीटर्स धरून
किंवा ज्यांची दृष्टी आहे ते वक्री आहे का, ते स्तंभी आहे का, त्याचा परिणाम सुद्धा त्या सप्तम भावावर आपल्याला होताना दिसतो. मग तिथून आपण ठरवू शकतो की तो सप्तम भाव जो आहे तो बली आहे की अशुभ आहे. बली म्हणजे शुभ, शुभ आहे की अशुभ आहे याचा आपण प्राथमिक अंदाज तिथे आपल्याला लागताना दिसतो. त्यानंतर आपण मग नंतर काय विचार करायचा आहे की सप्तमाचा विचार, सप्तमेशाचा विचार करायचा आहे. सप्तमेश म्हणजे कोण, तर मी परत एकदा सांगतो, सप्तम भावामध्ये जी रास असते त्या राशीचा जो स्वामी असेल तो सप्तमेश असेल. आता सप्तमेश जर कधी अशुभ भावात असेल, म्हणजे अशुभ भाव कोणते आपले कुंडलीतले 6, 8 आणि 12, तर मग इथे वैवाहिक सुख हे आपल्याला कमी मिळताना दिसतं. म्हणजे सहाव्या भावात जर सप्तमेश गेला तर इथे वादिवाद संघर्ष वगैरे होताना दिसतो. त्यानंतर 8व्या भावात जर सप्तमेश असेल, इथे पण सासरकडच्या मंडळीकडनं आपल्या फॅमिलीमध्ये डिस्टर्ब होताना आपल्याला दिसतं. कारण हा जो 8वा जो भाव आहे तो सासूरवाडीचा भाव आहे. तर सप्तमेश बऱ्याच वेळेस असं बघितलं गेलेलं आहे, मी पण बघितलंय बऱ्याच कुंडलीमध्ये, की माहेरच्या लोकांचा इंटरफेअर आपल्या घरात जास्त होतो, त्यामुळे तिथून वादिवाद होता. आणि जर सप्तमेश व्यय स्थानात गेला तर व्यय स्थान हे आपलं बेडरूमचं स्थान आहे, आपल्यापासून दूर राहण्याचं स्थान आहे, हे परदेश आगमनचं स्थान आहे. तर बऱ्याच वेळेस असं बघितलं गेलंय की सप्तमेश जर व्यय स्थानात असेल तर असे लोक जे त्यांची मिसेस राहते पुण्याला आणि ते जॉब करतात मुंबईला, तर मग तिथे त्यांचे ठीक आहे वादिवाद वगैरे होत नाही, पण जे वैवाहिक सुख जे असतं ते त्यांना आपल्याला कमी मिळताना दिसतं. त्यामुळे पण इथं हे सप्तम भाव आणि सप्तमेश इथं बिघडलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे तिथे पण आपण त्या गोष्टीचा एक अंदाज लावू शकतो. पण त्यावेळेस सप्तमेश कोणाच्या युतीत आहे का हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. सप्तमेश नीच राशीत आहे का, सप्तमेशावर पापग्रहांची दृष्टी आहे का, याचा सगळा विचार करून मग आपण एक निष्कर्ष घेऊ शकतो की त्यांना वैवाहिक सुख हे त्यांचं चांगलं राहील किंवा वाईट राहील. त्यानंतरचा आपला जो पॅरामीटर येतो तो म्हणजे कारक ग्रह. आता कारक ग्रह कोण आहे, तर कारक ग्रह हा शुक्र आहे. मग तेच फॉर्म्युले जसं आपण सप्तमेशावर लावले तेच आपण हे कारक ग्रह शुक्रावर लावायचे. म्हणजे शुक्र कसं, शुक्र अशुभ अवस्थेत आहे का, शुक्र नीच राशीत आहे का, शुक्र वक्री आहे का, शुक्र स्तंभी आहे का, किंवा शुक्रावर पापग्रहांची दृष्टी आहे का, शुक्र हा पापग्रहांच्या युतीत आहे का, असे बरेचसे जे आपण पॅरामीटर इथं लावले होते सप्तमेशावर तेच आपण इथं लावून एक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की जो कारक ग्रह आहे तो शुभ आहे की अशुभ आहे. कारण कारक ग्रहाचा पण परिणाम त्या भावावर आपल्याला होताना दिसतो. त्यानंतर इथे एक लक्षात ठेवण्याचा पॉइंट आहे, शुक्र हा कारक ग्रह जरी असला तर शुक्राचे असे काही नक्षत्र आहे का शुक्र त्या जर नक्षत्रात गेला तर तो अशुभ फळ आपल्याला देताना दिसतो. तर ते कोणते नक्षत्र आहे, तर शुक्राचे दोष वाढवणारे काही नक्षत्र स्थिती आहे. शुक्र खालील नक्षत्रामध्ये असणे म्हणजे वैवाहिक दृष्ट्या दोषकारक मानले जाते. म्हणजे आता हे जे नक्षत्र आहे, कृतिका नक्षत्र, आद्रा, मूळ, मघा, विशाखा, ज्येष्ठा, धनिष्ठा, त्यानंतर शततारका, या नक्षत्रात जर शुक्र असेल तर तो वैवाहिक जीवनासाठी चांगला नाही, म्हणजे वैवाहिक सुखासाठी तो अशुभ मानला जातो असं. त्यामुळे हे तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण वैवाहिक विषय हा हाताळतो त्यावेळेस शुक्र हा कोणत्या नक्षत्रात आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. शुक्र जर कृतिका, आद्रा, मूळ, मघा, विशाखा, त्यानंतर ज्येष्ठा, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रात जर शुक्र असेल तर तिथे जातकाला हे वैवाहिक सुख हे कमी आपल्याला मिळताना बघायला मिळतं असं. त्यानंतर वैवाहिक सुख हे कधी कमी मिळतं आणखी, जर आपल्याला जर म्हणजे 6, 8 आणि 12 याला आपण त्रिक स्थान म्हणतो असं, तर हे त्रिक स्थानाची जर दशा महादशा चालू असेल आणि त्यावेळेस पण आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये वाद वादिवाद तंटा भांडणं हे आपल्याला बघताना मिळतं.
किंवा जर राशींचा जर विचार केला तर 6-8 राशीमध्ये जर असेल शुक्र आणि त्यावेळेस त्याची दशा महादशा जर चालू असेल तर त्यावेळेस पण आपल्याला तिथे वैवाहिक जीवनामध्ये हे वारंवार भांडणं किंवा हे सगळे गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, आलंय लक्षात इथपर्यंत इथपर्यंत समजलंय काय फॉर्म्युला आहे, आपण काय पॅरामीटर्स चेक करायचे कुंडलीमध्ये आणि कसा निष्कर्ष काढायचा आहे असं. प्लीज बोलत चला, असं मीच बोलत असतो मला हो पण. हो सर, हो सर, आलं लक्षात आलं. आणखी कोणाला काही प्रॉब्लेम समजलं सर. बोलत चला. आलं लक्षात आलं. मीच एक लक्षात आलं सर. जसं कॅसेट लावल्यावर मीच बोलत असतो मग ते मला पण बोर होतो कधी. पण सगळ्यांनी प्लीज काही प्रॉब्लेम नसेल ते स्पीकर घे आपलं कॅमेरा ऑन करू शकता का असं. हा, करू शकतो ना आम्ही. हो काही अडचण नाही, असं करा करा ज्यांना काही प्रॉब्लेम असेल ते नका करू, पण ज्यांना असेल लेडीज वगैरे असेल कोणी त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर ते करू शकता किंवा नका करू असं. तर एवढे सर्व पॅरामीटर्स आपल्याला हे बेसिक लेवलला बघावं लागतात. आता हे तर झालं, आपण हे आज जे शिकतोय आपण ते प्राथमिक आहे याचं. आणि एक प्राथमिक लेवलला पहिले आपण हे जर शिकलो तर त्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स लेवल आपोआप अचीव्ह करता येते. कारण एकदम तुम्हाला जर ऍडव्हान्स शिकवलं तर मग तुम्ही पण कन्फ्यूज होऊन जाशाल असं. तर एवढे सगळे पॅरामीटर्स आहेत आणि हे पॅरामीटर्स आपण ज्यावेळेस बघतो शोधतो आणि त्यानंतर आपण एक निष्कर्ष काढतो की वैवाहिक जीवन हे कसं असेल असं. तर ठीक आहे, आपण आता प्रत्यक्षात एक कुंडली सोडून बघू असं की म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की नेमकं कुंडली आपण कशी सोडवायची असं. तर मला सांगा कुंडली दिसतंय का. आता बोलत चला, आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे प्लीज, कारण मीच बोलून उपयोग नाही, म्हणजे मला पण नाही, कळायला दिसते दिसते दिसतंय ना. दिसते. हो हो. प्रत्येकाने बोला प्लीज हा. कारण मी नुसतं शिकून पण काही उपयोग नाही ना सर, तुम्हाला पण त्यात एकच मिनिट हा. फक्त मला एक शंका विचारायची सर, ही लग्न कुंडलीच बघायची ना? हो सर, आपण जे बघतोय आता सुरुवातीला लग्न कुंडलीच बघतोय आपण. हा, म्हणजे जे प्रिडिक्शन करायचं ते लग्न कुंडलीवरूनच करायचं. सुरुवातीला प्राथमिक लेवलला लग्न कुंडलीहूनच करायचं आपण, पण मग बरं. लग्नासाठी पण डिटेल्स जर बघायचे असते आपल्याला तर एक नवमांश हा. कुंडली असते, नवमांश कुंडली असं. तर ते अच्छा. आपण पुढे पुढे आपण क्लासेसमध्ये शिकू ते असं. पण आता हम्म. जे आपण प्राथमिक लेवलला 80% जवळपास याच्यामध्येच करतो आपण, कशात लग्न कुंडलीमध्ये. पण त्याविषयी जर आणखी डिटेल्स आपल्याला जाऊन घ्यायचे असेल तर त्या वर्ग कुंडल्या असतात, 16 प्रकारच्या हा. वर्ग कुंडल्या असतात. तर त्या वर्ग कुंडल्याचा अभ्यास पण करून आपण प्रेडिक्शन करू शकतो. पण जवळपास आपल्याला प्राथमिक लेवलला शिकताना आपण अगोदर लग्न कुंडलीपासूनच सुरुवात करू असं, आणि हो सर. इथूनच करता सर. तर ही कुंडली जन्माच्या वेळची आहे. हो हो हो. हा, जन्म कुंडली. जन्म कुंडली लग्न कुंडली एकच आहे, फक्त एकच. त्यामध्ये राशी कुंडली वेगळी असते. तर ते हा. पुढे आपण क्लासेसमध्ये घेईल ते त्यावेळी सांगू. आपण ज्यावेळेस सॉफ्टवेअर मध्ये कुंडली काढतो ना त्यावेळेस पहिली लग्न कुंडली येते, तिथे लिहिलेलं असतं लग्न कुंडली असं. हा. एकच आहे. आता तर मला कोणी सांगू शकेल का, ही जी कुंडली आहे समोर सगळ्यांना दिसते ना व्यवस्थित. हो. ही हो जी हो. ही जी कुंडली आहे ती कोणत्या लग्नाची कुंडली आहे. मेष मेष लग्नाची. एक नंबर मेष. मेष मेष लग्न. हा. हम्म. कारण कारण प्रथम भावामध्ये मेष ही रास आहे आणि त्या मेष राशीचा स्वामी कळू शकेल का मला. मंगळ. मंगळ कुठं बसलेला आहे कुंडलीमध्ये. मंगळ बसेल सप्तम स्थानात. माझे नाही मिसमॅच होतोय, मला तुमची स्क्रीन दिसत नाही. एकच मिनिट.
हो सर, पण समजतंय ना, मी शिकवलेलं समजतंय का आपल्याला? हे हो नाही वाटत समजतंय सर. हो. काही भाषेत वगैरे काही डिफरंट होतं? नाही नाही काही नाही. चला. हा, तर एकच हा, तर या कुंडलीमध्ये सांगा, लग्नेश कोण आहे? मंगळ आहे. हं? आणि हो, मेष लग्नाची कुंडली ही, आणि लग्नेश कोण आहे? तर मंगळ आहे. तर आपण सुरुवातीला बघताना आपण बघितलंय की पहिले लग्न कसं आहे ते पण बघून घ्यायचं आपण, कारण लग्नेश कोण आहे? इथे मंगळ आहे, आणि मंगळ कुठं बसलेला आहे? सप्तम स्थानात बसलेला आहे. इथपर्यंत कळालं सर? हा कळालं. ओके. आणि सर्वांनीच उत्तर द्या, नसेल कळालं तर आपण परत रिपीट करू, काही अडचण नाही. हे बघा, इथं मेष लग्नाची कुंडली आहे. मेष लग्नाचा स्वामी कोण आहे? तर तो मंगळ आहे. आणि मंगळ कुठे बसलेला आहे? तर सप्तम स्थानात बसलेला आहे. ही आपली जी झाली ती फर्स्ट लेवल झाली. आपण बघितलं की लग्न कसं आहे असं. आणि लग्न ठीक आहे, मेष मेष लग्न आहे आणि मंगळ कुठे बसलेला आहे? तर सप्तम स्थानात. आता आपण जी खरी कुंडली बघायला सुरुवात करतो, तर त्यामध्ये आपण पहिले काय बघतो? भाव बघतो. तर मग आपल्याला कोणता भाव बघायचा आहे इथे? विवाहाचा विषय, तर आपल्याला कोणता भाव बघायचा आहे असं? सप्तम भाव बघायचा आहे. ओके ओके, सप्तम भाव बघायचा आहे. आता इथे सप्तमेश कोण आहे? मंगळ. मंगळ. सप्तमेश मंगळ कसं राहील सर? सप्तम भावामध्ये हा कोणती रास आहे? हा, तूळ तूळ राशी आहे ना. हा, मग तूळ राशीचा स्वामी कोण आहे? सत्तावीस शुक्र आहे सर. हा शुक्र. हा, शुक्र आहे शुक्र. मग इथे सप्तमेश कोण होईल? शुक्र. शुक्र. आणि शुक्र कुंडलीत कोणत्या भावात बसलेला आहे? सप्तमात बसलाय. हा, तर हे बघा, आपण पहिले काय बघितलं? मेष लग्नाची कुंडली आहे आणि मेष लग्नाचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा लग्नेश आहे. लग्नेश कुठं बसलेला आहे? तर सप्तम स्थानात बसलेला आहे. सेकंड थिंग, आपण काय बघितलं की सप्तम भाव बघितला. सप्तम भावात कोणती रास आहे? तर सप्तम भावामध्ये ही तुळ रास आहे. आणि तुळ राशीचा स्वामी कोण आहे? तर शुक्र आहे. आणि शुक्र हा कुठं बसलेला आहे? तर शुक्र हा सप्तम स्थानामध्येच बसला. बरोबर आहे. आता इथे इथे बघायचं की आपल्याला या सप्तम स्थानामध्ये कोणकोणते ग्रह बसलेले आहे असं. कोण 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 ग्रह आहे सप्तम स्थानामध्ये? सांगा बरं. बुध आहे, हर्षद आहे. आणखी शुक्र, मंगळ, बुध. हा, तर सप्तम स्थानामध्ये एक हर्षल आहे, बुध आहे, शुक्र आहे आणि मंगळ आहे. इथपर्यंत आलो आपण. आपण भाव बघितला, त्यानंतर भावात बसलेले ग्रह बघितले. आता आपली पुढची स्टेज राहिली की भावावर त्या सप्तम भावावर कोणाची दृष्टी आहे का? आहे का कोणाची दृष्टी? गुरुची शनीची तिसरी दृष्टी. ओके, शनीची तिसरी दृष्टी. गुरुचं कोण म्हटलं सर? गुरुची नाही. कोण म्हटलं गुरुची गुरुची? नाही सर. हा, तर गुरुला हा, गुरुची ज्या दृष्टी असताना 5, 7, 9 आहे. तर इथे हा चौथ्या भावात बसलेला आहे. त्यामुळे याची गुरुची पंचम दृष्टी अष्टम भावावर येईल. सरळ मोजायचं, जो ग्रह जिथं बसलेला आहे. हा, बोला. फक्त शनीची हा, तर इथे जे आहे फक्त शनीची दृष्टी आहे. शनीची तिसरी दृष्टी ही कुठे येते? सप्तम भावावर येते. माईक बंद करा, ज्यांना हे असेल ना, ज्यांना बोलायचं त्याच वेळेस चालू करा प्लीज.
तर आपण परत एकदा रिपीट करतो. प्रथम आपण लग्न बघितलं. लग्नेश कुठे आहे? तर लग्नेश मंगळ आहे आणि मंगळ हा कुठं बसलाय? सप्तम भावामध्ये. त्यानंतर आपण सप्तमेश बघितला. सप्तमेश कोण आहे? तर शुक्र आहे आणि तो कुठे बसलेला आहे? तो पण सप्तम स्थानात आहे. त्यानंतर बघितलं आपण की सप्तम स्थानाचा ऑल ओव्हर विचार करू आता. तर सप्तम स्थानात कोण कोण आहे? हर्षल आहे, बुध आहे, शुक्र आहे आणि मंगळ आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलो. त्यानंतर या सप्तम स्थानावर कोणाची दृष्टी आहे का ते बघायचं जरी झालं तर चंद्र आहे. चंद्राची 7वी दृष्टी षष्ठ स्थानावर आहे. चंद्राची दृष्टी येत नाही. त्यानंतर इथे गुरु आहे. तर गुरुची 5वी दृष्टी अष्टम भावावर येते. त्यामुळे गुरुची पण सप्तमावर येत नाही. मग कोण उरलं? शनीला 3 दृष्ट्या आहे. तिसरी, 7वी आणि 10वी. तर शनीची 3री दृष्टी ही सप्तम भावावर येते. जिथे ग्रह बसलेला आहे तिथून दृष्टी मोजायला सुरुवात करायची. 1, 2 आणि 3. इथं कन्फ्युज नाही व्हायचं. पुढच्या भावापासून दृष्टी नाही मोजायची. ग्रह जिथून बसलाय तिथून बघायचं की ही कितवी दृष्टी येते आणि कुठे कुठे जाते. मग त्यावेळेस जर सप्तम भावात जर येत असेल तर मग म्हणू शकतो आपण सप्तमावर दृष्टी आहे. आता शनीचे जर बघितलं आपण, शनीची 1, 2, 3 तिसरी दृष्टी ही सप्तमावर येते. त्यानंतर 4, 5, 6, 7 ही 7वी दृष्टी कुठे येते? तर 11व्या भावावर म्हणजे लाभ भावावर येते. त्यानंतर 8, 9 आणि 10वी दृष्टी कुठे येईल शनीची? तर ती द्वितीय भावावर येईल. तर यामध्ये आपण बघतो कोणता आहे? सप्तम भाव. तर शनीची सप्तम दृष्टी ही तिसरी दृष्टी ही शनीची सप्तम भावावर येते. इथपर्यंत कळालंय? हो. हो, कळालं सर. हा, आता ही शनीची जी दृष्टी आहे ना सर, ही पण चांगली नाहीये. शनी म्हणजे काय? विलंबाचा कारक आहे. जिथे शनी असतो तिथे विलंब होतो. तर शनीच्या दृष्टीमुळे याचं जे एक तर लग्न उशिराच होईल यांचं, कारण शनीची दृष्टी आहे. पण नुसती शनीची दृष्टी नाही, तर शनीची इथं बिघडलेली दृष्टी आहे बघा. बिघडलेली कशी? जो ग्रहांची दृष्टी ज्या भावावर असेल तर आपण तिथे बघायचं की तो ग्रह नेमकं कशी आहे, त्याची पोझिशन कशी आहे, तो कुठे बसलेला आहे, कोणत्या राशीत आहे, तो शुभ आहे की अशुभ आहे, ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. आता इथे शनीची नॉर्मली अशुभ दृष्टी ही राहतेच. पण ही आणखीन इथे शनी बिघडला आहे. कारण शनी इथे का बिघडलेला आहे? तर शनी हा इथे सिंह राशीत आहे आणि शनीची सिंह रास ही शत्रू रास आहे. तर मग नक्षत्र आहे का? सिंह राशीत आहे सर शनी सिंह राशीत आहे असं. त्यामुळे शनी बिघडलेला आहे. शनी आणि सूर्य ही शत्रू आहे. त्यामुळे इथं बिघडलेल्या शनीची सप्तमावर दृष्टी आहे असं. आलंय लक्षात? हो सर. हा, तर इथपर्यंत बघितलं आपण. सर काय म्हणताय सर? हा, इथपर्यंत आपण बघितलं. आपले जे पॅरामीटर्स होते आपण इथपर्यंत बघितले. आता त्यानंतर आपल्याला बघायचंय की कारक शुक्र. आता कारक शुक्र हा सप्तम भावातच बसलेला आहे, बरोबर? हम्म. हा, तर सप्तम भावात बसलेला आहे. पण शुक्राची इथे डिग्री किती आहे? 29 डिग्री आहे शुक्र. आणि शुक्र 29 डिग्री मध्ये जर बघितलं आपण अवखडा चक्रामध्ये, तर शुक्र हा इथे विशाखा नक्षत्रात येतो. आणि विशाखा नक्षत्राचा शुक्र हा वैवाहिक जीवनासाठी चांगला नाहीये, हे आपण आधीच शिकलोय. इथे दिसतंय ना? हा. हा, तर आपण आधीच पॅरामीटर शिकलोय की शुक्र जो आहे, जर तो कृतिका, आद्रा, मूळ, मगा, विशाखा, ज्येष्ठा, धनिष्ठा आणि शततारकांमध्ये जर असेल तर असा शुक्र वैवाहिक जीवनासाठी चांगला नाहीये. तर इथे जर बघितलं आपण तर शुक्र हा 29 डिग्री मध्ये येतो आणि त्यामुळे हा विशाखा नक्षत्रात आहे आणि त्यामुळे हा शुक्र इथे बिघडलेला आहे. त्यामुळे यांना पण वैवाहिक सुख हे कमी भेटणार आहे. त्यानंतर आपण इथपर्यंत ते बघितलं. पण नुसतं शुक्र बिघडलाय म्हणून वैवाहिक सुख कमी भेटणार नाही. तर इथं
पापग्रहांची पण युती आहे. पापग्रह पण या सप्तम भावात बसलेले आहे. हर्षल हा पापग्रह आहे. त्यानंतर मंगळ हा पापग्रह आहे. आणि त्या हे जे आहे हे पापग्रह इथं बसलेले असल्यामुळे या भावात हा भाव पूर्णपणे बिघडलेला आहे. त्यामुळे इथे वैवाहिक सुख हे आपल्याला कमी मिळताना दिसतं. आणि त्यानंतर जर आणखी डिटेल बघितलं, शुक्र आणि मंगळ यांची अंशात्मक युती आहे इथे बघा. मंगळ हा 24 अंशावर आहे आणि शुक्र हा 29 अंशावर आहे. या दोघांची युती असल्यामुळे पण हे भाव पूर्णपणे बिघडलेला आहे. आणि त्यानंतर जर बघितलं आपण बुधाचा जर विचार केला तर बुध हा षष्ठच आहे. म्हणजे षष्ठ स्थानामध्ये बुधाची रास आहे, म्हणून बुध हा षष्ठेस आहे. आणि षष्ठेस हा सप्तमात गेलेला आहे. आणि षष्ठ स्थान हे जे आहे त्रिक स्थान आहे. तर हे त्या त्रिक स्थानामुळे इथे हा पूर्णपणे भाव बिघडलेला आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे सांगू शकतो की या जातकालचं जे वैवाहिक सुख आहे ते आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये दिसेल किंवा वैवाहिक सुख हे चांगलं नाहीये असं. ठीक आहे, आलंय का लक्षात? समजतंय ना? समजते सर सर. एक प्रश्न आहे. हम्म. तर ही युती जी असते समजा सर त्या दोघांमध्ये समजा 12 डिग्रीचा जर डिफरन्स असेल तर त्याला युती म्हणत नाही का मग एका घरामध्ये असल्यावर? नाही सर, युती म्हणतात त्याला 12 डिग्री. पण इथे इथे बघा ना, शुक्र किती 29 डिग्रीवर आहे. आणि हो, नाही हे समजलं सर. नाही जसं अंशात्मक डिग्री म्हणतात की नाही, तर जसं एका घरामध्ये 2 घर आहेत पण त्या दोघांमध्ये समजा 15 डिग्रीचा अंतर आहे, तर त्याला मग युती म्हणायची नाही का? त्याचं फल कसं राहील असं? हा, तर सर हा जो आहे ना हा खूप मोठा डीप विषय आहे. असं तुम्हाला इथे असं सांगून नाही चाललं ना. ज्यावेळेस आपण क्लासेस घेऊ त्यावेळेस अंशात्मक युती म्हणजे एकाच घरात जर ग्रह असेल तर युती होते असं नाही. 2 वेगवेगळ्या घरात जरी ग्रह असले तर त्यांची अंशात्मक युती ही होते. 12 डिग्रीच्या आत जर 2 ग्रह जर असेल तर ते त्यांची अंशात्मक युती होते आणि त्या युतीचं फळ चांगलं असेल तर चांगलं मिळतं किंवा वाईट जर असेल तर वाईट मिळताना आपल्याला दिसतं. तो एक खूप इंटरेस्टिंग आणि मस्त टॉपिक आहे तो, ग्रहांची युती. आणि तो टॉपिक आपण व्यवस्थित घेऊ, कारण तो नुसतं इथे सांगून नाही चालणार. फक्त तुम्हाला एवढं सांगतो की 12 डिग्रीचं जर अंतर असेल तर त्यांची अंशात्मक युती होते असं. ठीक आहे सर, समजतंय ना? हो समजते हो सर. सर. सर तुम्ही ते टेक्निक आणलं होतं राशीचं आणि ह्याचं नक्षत्रात. हो हो, सांगेल ना सर. आणखी उद्याचा दिवस बाकी आहे ना आपल्याला. उद्या तुम्हाला खूप काही द्यायचंय जाता जाता. त्यामध्ये जे आहे ना, बर सर. ओके. हा पूर्ण सांगेल. ते समजली कुंडली आतापर्यंत इथपर्यंत ही? हो सर. तुमचे 1-2 जणांचेच आवाज येत आहे, बाकीच्यांचे काही येत नाही. हम्म. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरी कुंडली घेऊ. आता घ्यायची का आणखी एक? हो, घ्या ना. घ्या घ्या घ्या, हो सर. दुसरी घ्या. इंटरेस्ट येतोय ना, कारण समजलं ज्योतिषी हे असा विषय आहे की जिथे ज्या वेळेस आपल्याला शिकायला मिळतं आणि ते समजतं ना, तर शिकण्यामध्ये आणखीन इंटरेस्ट येतो असं. आता ही दुसरी कुंडली तुम्ही सोडवणार. मी फक्त प्रश्न विचारील, त्या प्रश्नाची उत्तर द्या, कारण तुमचा पण कॉन्फिडन्स लेवल उंच व्हायला पाहिजे. इथे काही आपली एक्झाम नाही चालू. मी तुमच्यापेक्षा वयाने पण लहान आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे. त्यामुळे तुम्ही चुकले बी तर काही असं हे नाही. फक्त एक प्रयत्न करा सांगण्याचा, म्हणजे तुम्हाला समजेल असं. कारण आपल्याला पुढे खूप खूप म्हणजे खूप कुंडल्या सोडवायच्या आहे. त्यामध्ये तुमची इतकी प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि तुम्हाला एक सांगतो सर, एक माझा अनुभव म्हणून पण सांगतो. ज्यावेळेस आपल्याला कुंडली कळायला लागते ना, ज्यावेळेस कुंडली समोर जर आले ना, ते ग्रह आपल्याशी बोलायला लागतात असं. त्याला प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. ते ग्रह सांगता मी इथं बसलेलो आहे, मी अशुभ राशीत आहे,
माझी अशुभ दृष्टी आहे, मी नीच राशीत बसलेलो आहे. कुंडली बघितल्याच असं कळतं, पण त्याला प्रॅक्टिस करावं लागते. असं जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशाल तेवढं तुम्हाला इंटरेस्ट येतो, आणि नंतर कुंडली बघितल्या ग्रहच आपल्याला हायलाइट होतो की मी इथं बसलेलो आहे, मी अशुभ आहे की शुभ आहे, ते म्हणजे आपल्या मनालाच कळायला लागतं असं ते. ठीक आहे, आपली आता ही दुसरी गोष्ट कुंडली आहे. ती तूळ कोणत्या? लग्नाची आहे. ओके. तुळ लग्नाचा जो स्वामी आहे हम्म. तो शुक्र आहे. हो, शुक्र हा व्यवस्थानी बसलेला आहे. बरोबर. शुक्र हा अस्त झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे लग्न असं काही पाहिजे तेवढं चांगलं म्हणता येणार नाही. कारण प्लुटो पण त्या ठिकाणी बसलेला आहे लग्नामध्ये. हा. म्हणजे कुंडलीचा दर्जा जास्त चांगला असं म्हणता येणार नाही. ओके. आणखी काय निष्कर्ष काढू शकतो? सप्तम स्थानामध्ये मेषरास आहे, त्याचा स्वामी मंगळ आहे. हम्म. आणि मंगळ हा द्वादश स्थानामध्ये बसलेला आहे, तो अस्त झालेला आहे. हम्म. आणखी? आणि गुरु सप्तम भावामध्ये पण विवाहाच्या दृष्टीने तो चांगला नसतो. ओके, राईट. आणखी? आणखी कोणाला काय वाटतंय? सप्तमावर चंद्र आणि बुधाची दृष्टी. सप्तमावर हा चंद्र आणि चंद्र बुध. आणि बुध. बरोबर सातवी आहे. दृष्टी. हो. हो, हो. आणखी? बातकेश रवी शुक्राबरोबर आहे, केतू आणि रवी. त्यामुळे शुक्र पूर्ण बिघडलेला आहे. हम्म. आणि षष्टेश गुरु सप्तमात आहे. बरोबर. हम्म. त्यामुळे सप्तम स्थान पण बिघडलेलं आहे. बिघडलेलं हो. आहे. आणि सप्तमेश मंगळ पण रवी सोबत आहे, तो पण शत्रू राशीतच आहे मंगळ. ओके. आणखी? हे निश्चित आहे. मंगळाबद्दल आणखी काय सांगू शकाल इथे? मंगळाबद्दल इथे आणखी एक पॉइंट आहे बघा. काय मंगळ सांगू? अस्त शनीची झालेला दृष्टी आहे. आहे सर. राईट. शनीची हॅलो. 10वी. हा, बोला. 10वी दृष्टी आहे आणि मंगळाची 4थी दृष्टी शनिवार आहे. हा, त्यामुळे इथे बिघडलेल्या बिघडली. शनीची मंगळावर दृष्टी आहे, आणि मंगळाची दृष्टी ही शनीवर आहे, आणि मंगळ हा सप्तमेश आहे. त्यामुळे इथे वैवाहिक सुखामध्ये फार 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 प्रॉब्लेम आहे. चांगला अभ्यास आहे सर तुमचा, व्यवस्थित कुंडली शिकवता तुम्ही. मला वाटलं तुम्ही फर्स्ट लेवलला असाल असं. आणखी काय पॉइंट आहे यावर? तर द्वादश स्थानामध्ये रवी केतू असल्यामुळे ग्रहयुग म्हणता येईल का? काय म्हणताय सर? द्वादश स्थानामध्ये रवी केतू असल्यामुळं ग्रहण दोष म्हणता येईल का? हो सर, म्हणता येईल ना. आणि तिथे रवी आणि केतू सोबतच यांची युती पण आहे ना सर, शुक्राची. हो. शुक्राची युती आहे बघा. शुक्र आणि केतूची पण युती आहे. शुक्र 16 डिग्रीचा आहे, केतू 12 डिग्रीचा आहे, रवी पण 12 डिग्रीचा आहे. तर ते पूर्ण बिघडलेच आहे ते स्थान. शुक्र शनी पण युती म्हणायची का? अंशात्मक युती. हो, मग एकाच भावात कारण बसलेले आहे ना. एकाच भावात आहे ना, तरी ती युती म्हणताच येईल ना ते. अंशात्मक आहेत आणि 22 आणि 27 आहे. हो, हो. 22 आहे. आणखी काय सांगता येईल? सर, मांदी जर लग्नात असेल तर काहीतरी परिणाम होतो ना, ते मला म्हणजे. हो, हो सर, होतो. तो डीप पॉइंट आहे.
तुम्ही तुमचा आहे तिथपर्यंत लेवलचा अभ्यास, पण बाकीचे कन्फ्युज होऊन जाईल. ज्यावेळेस आपण घेऊ नाही, त्यावेळेस. हो हो नाही, हो. नाही, सहज विचारलं मी तुम्हाला, असं माहिती म्हणून विचारलं. मांदी म्हणजे एक काय असतं माहिती का, माणूस जसं चालता चालता थोडस मागं वळून बघतो किंवा थांबतो किंवा स्टॉप घेतो, असं हा, असं ग्रह करता असं होतं कधी, त्यांना मांदी असं बरोबर म्हणतात. बरोबर ना? बरोबर, हो. हम्म. आणखी काय सर सांगता येऊ तुम्ही शकतं? सर तुम्ही सांगा ना, आता आमचे सांगितलं करेक्शन आहे का? नाही सर, तुम्ही तर बरोबर सांगितले, सर्वांनीच एकेकाने बरोबर सांगितले. मी पण बघतोय, शोधतोय त्यामध्ये तुम्हाला काय सांगावं असं. बघा हम्म. आणखी काही सापडतंय का आपल्याला? इथे बघा, गुरु गुरुच्या बाबतीत बोलायचं झालं मला, बाकीचे पॉइंट तर तुम्ही सांगितले. असं कोणी आहे का ज्यांना कळालं नाही एखादा पॉइंट वगैरे, त्या का परत सांगू मी असं? असं कोणी आहे का की ज्यांना कळालं नाहीये आणि मी परत सांगावं असं? मी तसा नवीन आहे, त्यामुळे मला डिटेल नाही कळत. हा, तर सर आपण जे पॅरामीटर्स बघितले ते तर कळाल. तुम्ही म्हणजे ज्योतिष सर सर एक पॉईंट की कुंडलीचा गुरु हा अशुभ ग्रह आहे या ठिकाणी, आणि तो हा. सप्तम भावात बसलेला आहे. हो सर. हा, तर सर मी कोणाशी ठीक बोलत आहे. होतो आता? एक मिनिट, कोणाशी बोलत होतो? एकच मिनिट. माझ्याशी. पाटील सर ना? हो. हा, तर सर तुमचं बेसिक वगैरे झालेलं आहे का याचं, म्हणजे कुंडली वगैरे तुम्ही याच्या आधी सोडवली किंवा प्रयत्न केला नाही आहे नाही का? नाही नाही नाही, का? तसा तर नवीन आहे. सर, ओके ओके. पण ग्रह तारे राशी वगैरे हे तर कळतंय ना हा, आपल्याला? माहिती आहे, तेवढं ओके कळतं. ओके ओके. तर सर आपण जे पॅरामीटर्स बघितले ना, त्या पॅरामीटर्स नुसारच आपण जे आहे ती कुंडली सोडवण्याचा प्रयत्न केला. आता इथे आपण बघितलं सप्तम स्थानमध्ये कोण आहे, सप्तम स्थानामध्ये कोणता ग्रह आहे, तर सप्तम स्थानामध्ये गुरु बसलेला आहे. आता गुरु हा जो ग्रह सप्तम स्थानात आहे, तो गुरु कुठे आहे, कुठल्या भावाचा स्वामी आहे गुरु? तो गुरु षष्ठ भावाचा स्वामी आहे. आणि षष्ठ स्थान, अष्टम स्थान आणि द्वादश स्थान हे त्रिक स्थान येतात. म्हणजे हे वाईट भावाचा स्वामी हा सप्तमात बसलेला आहे असं. त्यामुळे इथे सप्तम स्थान हे बिघडलेलं आहे. त्यानंतर जर पुढे विचार केला आपण, सप्तमात सप्तमेश कोण आहे इथे, तर सप्तमेश हा मंगळ आहे. आणि मंगळ कुठे बसलेला आहे? 11व्या भावात, म्हणजे लाभ भावात बसलेला आहे. पण याच मंगळावर इथे जो शनी बसलेला आहे, या शनीची 10वी दृष्टी मंगळावर आहे. त्यामुळे इथे हा सप्तमेश बिघडलेला आहे. मग सप्तमेश बिघडलाय म्हणजे हे पूर्ण घरच बिघडलंय, कारण घराचा मालकच इथे बिघडलाय. त्यामुळे हे इथे सप्तम भाव पण पूर्णपणे बिघडलेला आहे. त्यानंतर जर आपण विचार केला कारक ग्रहाचा, तर कारक ग्रह हा शुक्र आहे. आणि शुक्र तो व्ययस्थानात आहे. आणि ऍक्च्युअल व्ययस्थान हे जे आहे हे त्रिक भावामध्ये येतं. त्यामुळे पण इथे कारक शुक्र बिघडलेला आहे. त्याचबरोबर त्याची केतू आणि रवी हे पाप ग्रहांसोबत युती आहे. त्यामुळे पण हे कारक भाव बिघडल्यामुळे यामध्ये जे आहे ते पूर्णपणे सप्तम स्थानी इथं बिघडलेलं आहे. आणि त्यामुळे इथे वैवाहिक सुख हे कमी आहे असं. बरोबर. हा, तर सर यामध्ये जे आहे ना, श्रेष्ठेश जो आहे, श्रेष्ठेश गुरु हा सप्तम स्थानात बसलेला आहे. आणि वैवाहिक दृष्ट्या गुरु हा सप्तम स्थानामध्ये बसणं हे शुभ नाहीये. गुरु जरी हा शुभ ग्रह आहे, पण हे शुभ नाहीये. गुरुची दृष्टी जर सप्तमावर असेल तर ती अतिशुभ आहे वैवाहिक जीवनामध्ये. पण गुरु हा सप्तम स्थानामध्ये जर असेल तर वैवाहिक सुख हे कमी भेटतं. याचं कोणी लॉजिक उदाहरण देऊ शकतं मला असं? मागे कोणी म्हटलं की गुरु सप्तम स्थानात आहे, चांगलं नाही, कोणी देऊ शकतं असं? सर मी म्हटलं की गुरु म्हणजे हा कुंडली मधला अशुभ ग्रह आहे आणि तो सप्तम भावामध्ये अशुभ आहे. कारण गुरु लग्नाच्या बाबतीमध्ये शुभ मानत नाही, शुक्र आणि चंद्रच मानतात. नाही गुरु सर. ज्या स्थानात बसतो त्या स्थानाची हानी करतो. हा, हा एक पॉइंट झाला. त्यानंतर त्याचं जे हे तर हा पॉइंट आहे, जिथं बसतो तिथं हानी करतो, जिथं बघतो तिथं शुभ फळ देतो. पण गुरु, शुभ फल देतो. हा, गुरु आणि सप्तम स्थान
याचा जर एक लॉजिकली जर विचार केला आपण, तर हे बघा, सप्तम स्थान म्हणजे हे काय, इथे वैवाहिक जीवन आहे. वैवाहिक जीवन मध्ये प्रेम येतं, रोमांस येतो, एन्जॉय येतो. आणि गुरु हा अध्यात्माचा कारक आहे. त्याला हे प्रेम रोमांस वगैरे चालत नाही. त्याला धर्माविषयी बोलणं, धर्माविषयी आदर, आध्यात्मिक विचार. त्यामुळे पण इथे एक लॉजिक बनतं की गुरु हा सप्तम स्थानामध्ये जर असेल तर तो शुभ फळ देत नाही. पण गुरु जर सप्तमाची जर दृष्टी जर असेल, सॉरी, गुरुची दृष्टी जर सप्तमावर असेल, तर अशा वेळेस जे आपले जोडीदार असतात, पती असो पत्नी असो, हे धार्मिक स्वभावाचे दिसतात. पूजापाठ करणं, रोज उठणं, मंदिरात जाणं, दर्शन करणं, येताना ड्युटीहून येताना पण मंदिरात जाऊन येणं. तर असं पण इथे बघितलेलं गेलंय असं. ठीक आहे सर, समजलं इथपर्यंत? हो सर. तर मग काय कुंडली सोडवताना इंटरेस्ट येतोय ना? हो समजतंय हो ना? येतोय येतोय. हो हो हो. आता सर हे बघा, हे आपण जे हे बघितलंय ते एक प्राथमिक लेवलचं फलादेश झाला. पण मी आपल्याला आज सांगू इच्छितो का आज आपला चौथा दिवस आहे असं, आणि उद्या लास्ट दिवस राहणार आहे. तर या 4 दिवसामध्ये जेवढं शिकवता येईल तेवढं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि सगळं तर एका याच्यामध्ये जमणं हे काही शक्य नाही असं. तर मी आपले एक हे जो उद्या शेवटचा दिवस असेल आपल्याला, आणि आपला हा जो वर्कशॉप आहे इथे आपला पूर्ण होईल उद्याच्या दिवसाला. पण उद्याचा दिवस झाला तर मग आपलं पुढे काय असं, असा पण प्रश्न तुमच्या मनात पडलेला असेल. तर आता ही जी कार्यशाळा आहे ती उद्या आपल्याला म्हणजे समाप्त होईल असं. उद्या जे राहिलेले काही पॉईंट्स आहे आपण त्याचा आढावा घेऊ असं. पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की माझा 1 महिन्याचा ऍडव्हान्स फलादेश प्रशिक्षण कोर्स हा चालू होतोय. तर हा जो कोर्स आहे, तर यामध्ये जे काय अभ्यास असणार आहे ते एक वेळेस आपल्याला सांगतो असं. आवाज येतोय ना सर माझा? येतोय येतोय सर. हा. तर हा जो कोर्स असणार आहे आपला, हा 1 महिन्याचा कोर्स असेल. आणि या 1 महिन्याच्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर आपण पहिले जे आहे, वैवाहिक योग आणि विवाहातील अडथळे हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. यामध्ये मग वैवाहिक जीवन, मग त्यामध्ये आपलं विवाहाचा जोडीदार कसा असेल, विवाहाची दिशा कोणती असेल, मुलाचा स्वभाव कसा असेल, किती अंतरावर आपलं लग्न होऊ शकतं, आणि आपला घरचा माहोल कसा असेल. त्यानंतर प्रेमविवाह, घटस्फोट, विवाहात विलंब का होतो, त्यानंतर किंवा लग्न होईल की नाही होईल, 2 लग्नाचे योग कसे येतात, असे सगळे योग आपण विवाहाबद्दलचे जे पण काही योग असेल ते आपण इथे कव्हर करणार आहोत. त्यानंतर पुढचा जो अभ्यास असेल आपला यामध्ये नोकरी आणि करिअर मॅनेजमेंटचा आपण फलादेश करायला शिकणार आहोत. आता नोकरी कधी लागेल, आणि नोकरी करावी की व्यवसाय करावा, त्यानंतर व्यवसाय करावा तर कोणता करावा, कारण आपल्या कुंडलीमध्ये कोणते ग्रह शुभ आहे कोणते अशुभ आहे, त्यानुसार कोणता व्यवसाय करावा, कोणता नोकरी करावी. आणि त्यानंतर आपण एक करिअर मॅनेजमेंट इथे करणार आहोत. करिअर मॅनेजमेंट म्हणजे काय, तुमच्या जर कधी षष्ठ भावामध्ये जर शुक्र असेल तर तुम्ही कोणती नोकरी करावी किंवा कोणता व्यवसाय करावा. किंवा तुम्ही इंजिनियर, आपण यामध्ये काही सूत्र पण बघणार आहोत, जसे डॉक्टर होण्याचे योग, वकील होण्याचे योग, शेअर मार्केटचे योग, त्यानंतर शिक्षक होण्याचे योग, म्हणजे शिक्षक होण्यासाठी कुंडलीत काय योग असायला पाहिजे, किंवा शिक्षकांच्या कुंडलीत काय योग असतात असा माणूस शिक्षक होतो. त्यानंतर आपण इथून करिअर मॅनेजमेंट करणार आहोत. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं, एमबीबीएस व्हायचं, सर्जन व्हायचं, तर मग तुम्ही कोणत्या लेवलमध्ये सर्जन व्हायला पाहिजे, तुम्ही हार्टचं सर्जन व्हायला पाहिजे का, पोटाचं सर्जन व्हायला पाहिजे का, ब्रेनचं सर्जन व्हायला पाहिजे, त्यासाठी काय कुंडलीत ग्रहस्थिती असते, आणि कोणत्या ग्रहामुळे आपण कोणता व्यवसाय किंवा करिअर निवडू शकतो, ते पण आपण यामध्ये शिकणार आहोत. जसे की आपल्याला इंजिनिअरिंग करायचंय, इंजिनिअरिंग करताना आपल्या कुंडलीमध्ये कसा योग आहे, आपण मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय की कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचंय
की थेरॉटिकल इंजिनियर व्हायचंय, त्यासाठीचे जे कोणते योग आहे ते सगळे आपले करिअर मॅनेजमेंट मध्ये येणार आहे. त्यानंतर आपण परत यामध्ये धन, पैसा, आरोग्य, आर्थिक स्थिती आपली कशी राहील, कधी चढ होईल, कधी उतार होईल, आणि त्यासाठी आपण काय काय उपयोग योग्य पर्याय करावे ते पण यामध्ये राहणार आहे. त्यानंतर इथे चतुर्थ भावाचा पूर्ण स्टडी करणार आहे आपण. त्यामध्ये घर, गाडी, बंगला, योग, संपत्ती, माझं घर कधी होईल, मी गाडी कधी घेऊ शकतो, आणि कोणत्या कलरची घ्यावी, या संदर्भातलं टोटली विश्लेषण आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो गोचर विश्लेषण. गोचर गोचर म्हणजे काय हे बऱ्याचशा जणांना माहिती असेल किंवा नसेल, पण गोचर कसं लावायचं आणि गोचर हे आपल्या दशेला आणि महादशेला कसं मॅच करायचं, हा एक पॉइंट आपण शिकणार आहोत. यामुळे आपण ऍक्युरेट फलादेश करू शकतो की आपलं घर कधी होईल, आपलं सर्व्हिस, आपल्याला जॉब कधी लागेल, त्यानंतर आपलं ट्रान्सफर कधी होईल. हे गोचर आणि दशा जर एकत्र करून त्याचा सखोल अभ्यास केला तर टाइम ऑफ इव्हेंट हा 101% बरोबर लिखतो. त्यानंतर आपण यामध्ये रत्नशास्त्र शिकणार आहोत. कोणत्या राशीसाठी कोणते रत्न आहे, ते कधी कधी घालावे, कसे घालावे, या संदर्भाचा पूर्ण अभ्यास आपण यामध्ये करणार. त्यानंतर आपण यामध्ये पंचांग आणि त्याचा उपयोग कसा करायचा आपल्या जीवनामध्ये, मुहूर्त काढताना पंचांग कसं बघायचं, किंवा एक जनरली पंचांग म्हणजे काय असतं, किंवा पंचांगामध्ये जे आपण आपल्या बाळाचं नाव ठेवतो ते बाळाचं नाव त्याच अक्षरापासून का ठेवायचं आपण. तर त्यासाठी आपण ज्यावेळेस हे शिकू, काय नक्षत्र शिकू, त्यावेळेस आपण इथे पंचांगाचा वापर पण करणार आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे टाइम ऑफ इव्हेंट, घटना कधी घडेल, ऍक्युरेट, लग्न कधी होईल, त्यानंतर गाडी कधी घेऊ शकतो, माझं ट्रान्सफर चालू आहे, मला प्रमोशन कधी मिळेल, प्रमोशन होईल का डिवोशन होईल, त्या महिन्याची घटना कधी घडून येईल, हे आपण टाइम ऑफ इव्हेंट तंत्रामध्ये अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये उपाय पण शिकणार आहोत की जो जो प्रॉब्लेम असेल ज्या घराला पैशासाठी, आर्थिकसाठी, नोकरीसाठी, यासाठी कोणत्या ग्रहाचा प्रॉब्लेम येतोय, माईक बंद करा प्लीज, कोणत्या ग्रहाचा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे त्या ग्रहाचे आपण उपयोग पण करणार आहोत. आणि त्यामध्ये अचूक कुंडली विश्लेषण करणार आहोत आपण की घर कसं, याचा पैसा कसा असेल. एक जनरली कुंडली बघितल्यानंतर त्याची महादशा, अंतर्दशा या गोष्टी न बघता आपण जनरली एक कुंडली बघितली सांगू शकतो याच्याकडे पैसा असेल का कमी असेल, याचे भावाबरोबर संबंध कसे असेल, याचे आणि याचे पत्नीचे संबंध कसे असेल, एक घरामध्ये याचं चालतं की पत्नीचं चालतं, हे पण आपण जनरली एक कुंडली बघून सांगू शकतो. म्हणजे जवळपास आपण कुंडलीचे कोणती गुणमिलान, गुणमिलान म्हणतो, बाकीचे काही दशा महादशा न बघता पण आपण सांगू शकतो की याची वैवाहिक म्हणजे ऑल ओव्हर सुख कसं असेल. त्यानंतर आपण इथं ते आपण ग्रहाच्या याच्या राशीच्या नुसार हे इथं प्रॅक्टिकल आपण सगळं मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपण हे जे आहे टोटल इथं केस स्टडी शिकणार आहोत. जसं आपण आज ही कुंडली शिकलो की ही कुंडली जशी आपण सोडवली ना, तशी इथं कुंडल्या सोडून तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करून घेणार आहे. तर हा कोर्स विशेषतः ज्यांच्यासाठी आहे, ज्यांना अचूक फलादेश करून एक प्रोफेशनल लेवलचं ज्योतिष व्हायचंय आणि आपली एक आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे, त्यासाठीचा हा कोर्स आहे. तर हा जो क्लास आहे आपला तो 1 महिन्याचा असणार आहे. तर ह्या क्लासचे दिवस जे आहे ते सोमवार, बुधवार आणि शुक्रवार आहे. आणि वेळ आहे ती रात्री 8 ते 9 या वेळेची. आणि या क्लासची फीस म्हणजे अत्यंत कमी अशी ठेवलेली आहे मी, फक्त 5,100 रुपये फीज आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 महिन्यामध्ये मी या सर्व गोष्टी शिकवून देणार आहे, ट्रेन करून देणार आहे. त्यामध्ये तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणार आहे. याचबरोबर सोबत तुम्हाला याच्या नोट्स पण मिळतील, याचे रेकॉर्डिंग व्हिडिओ पण तुम्हाला मिळतील. तुमचा एखादा क्लास जरी मिस झाला आणि जर तुम्ही येऊ शकले नाही, तुमची नाईट जॉब असेल किंवा बाकीचा काही इश्यू असेल, तर त्यावेळेस पण तुम्ही ते रेकॉर्डिंग दुसऱ्या दिवशी पण ऐकू शकता. त्यानंतर सेकंड थिंग, तुम्हाला 6 महिन्यापर्यंत कोणताही सपोर्ट लागला, कुंडली बघताना तुम्हाला कोणतीही अडचण आली, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला एक व्हॉइस मेसेज टाकू शकता किंवा तुम्ही मला कॉल करू शकता. मी ज्यावेळेस पण तो कॉल
तुमचा कॉल येईल त्यावेळेस बघेल, त्यावेळेस मी अवेलेबल असेल तर तुम्हाला मी कॉल करून सांगेल का असा प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्हाला मी व्हॉट्सअपला मेसेज करून देईल, व्हॉइस मेसेज, की तुम्ही असं नाही असं सूत्र वापरा, आपण हे नाही ते शिकलो होतो, तर तुम्ही इथं कमी पडताय, की तुमच्याकडनं काही चुकी होते, आपला फॉर्म्युला तो नव्हता हा होता, आणि या कुंडलीमध्ये काही असे विशिष्ट हे आहे की यामुळे अशा घटना घडत आहे. तर असा सपोर्ट मी तुम्हाला आश्वासन देतो की 6 महिने तुम्ही कुठे पण आडला तर तुम्हाला मी ऑन द टाइम जरी नाही म्हटलं तर 24 तासाच्या आत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधान हे तुमच्या मोबाईलला किंवा व्हॉट्सअपला मिळून जाईल असं. तर अशा प्रकारचा हा कोर्स आहे. ज्यांना शिकायची इच्छा असेल आणि ज्यांना काही मास्टरी करायची आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, कारण कसं बघा, नुसतं शिकून आणि हे करून काही उपयोग पण नाही. आपण या एक लेवलला जायला पाहिजे की 2 लोकांनी आपल्याला पैसे देऊन विचारायला पाहिजे. फुकटमध्ये तुम्ही कोणी सांगितलं आणि किती ऍक्युरेट फलादेश केला, कोणीही ऐकणार नाही तुमचं. मी स्वतः अनुभवलंय. आपल्या घाटीतलं असतं ना, घाटी असती ना, पीएससी, त्या पीएससीच्या त्या टॅबलेट असतात त्या खूप छान असतात, खूप चांगल्या असतात, पण ते आपल्याला फ्री भेटतात आणि ते असे बचकभर देतात हातात टाकून, आणि ते आपण घेत नाही कारण ते घाटीचे टॅबलेट आहे. पण सर्वांसाठीच त्या चांगल्या असतात. त्यामुळे फुकट सांगणं आणि फुकट करणं याला व्हॅल्युएशन नसतं. तुम्ही पण एक प्रोफेशनल लेवलची एक ज्योतिषी बना, एक शिकून घ्या, जेणेकरून तुम्ही 2-5 लोकांना फलादेश केला, तो फलादेश जर बरोबर असेल तर त्यामागे तुमचे 5 मागे 15 लोक तुमच्याकडे येतील, तुमची आर्थिक स्थिती पण सुधारेल, तुम्ही काही करू पण शकशाल, आणि त्यामध्ये तुमच्या फॅमिलीला, घरदाराला पण काहीतरी सपोर्ट हा लागेल असं. कुणाला काही अडचण आहे का कोर्स बद्दल वगैरे, काही विचारायचं असेल तर विचारा. वेळ आणि तारीख परत सांगा बरं. तर आपला जो कोर्स आहे तो 25 तारखेपासून चालू होतोय. हे बघा 3 दिवस ना सो हो सर, हप्त्यातून 3 दिवस असेल, कारण तुम्हाला पण शिकवल्यानंतर एक दिवस तुम्हाला प्रॅक्टिसला द्यावा लागेल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे 3 दिवस असेल, आणि वेळ असेल रात्री 8 ते 9. आणि हा 1 महिन्याचा कोर्स आहे. या 1 महिन्याच्या कोर्समध्ये 3 दूनी 6, 6 दूनी 12 लेक्चर होतील आपले. त्या 12 लेक्चर कधी 13 होऊ शकता, कधी 15 होऊ शकता. 1-2 लेक्चर मागे पुढे होतात, जसं टॉपिक असला तसा विषय वाढत जातो. पण 1 महिन्यामध्ये आपण हे जे सांगितलेला अभ्यासक्रम आहे आपला, तो आपण पूर्ण करून घेऊ. आणि त्यामध्ये थोडाफार वेळ मागे पुढे बी झाला, जास्त कमी झाला, तर तुम्हाला जो अभ्यास सांगितला अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करून दिला जाईल. आणि फीज पण अशी काही जास्त ठेवलेली नाही. लोकांचे 2-2, 3-3 दिवसाचे जे बूट कॅम्प असतात त्यांची 4-5 हजार रुपये फीज असते. 5,000 रुपये म्हणजे माझ्या मते तरी, कारण मी जिथं शिकलोय तिथल्या फीज बघितल्या, तर एक सर्वसामान्य फीज आहे. आणि तुम्हाला एक चांगलं व्यवस्थित हे भेटणार आहे, इथं गायडन्स वगैरे भेटेल. काही प्रॉब्लेम असेल तर नंतर पण तुम्ही 6 महिने माझ्याशी अटॅच राहू शकता. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळेल आणि नोट्स पण मिळेल. काही अडचण असली तुम्ही कॉल करून विचारू पण शकता. तर असा हा कोर्स आहे, आणि हा 25 तारखेपासून आपला चालू होतोय, म्हणजे सोमवारपासून. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका, कारण ऑलरेडी हा कोर्स फुल झालेला आहे आणि आम्हाला लिमिटेड सीट घ्यायची आहे यामध्ये असं. कारण लिमिटेड सीट असलं का व्यवस्थित लक्ष देता येतं असं. नाही तर उगाच शिकवायचं म्हणून भरपूर झालं शिकवायचं त्यात अर्थ नाही. मी तुमच्याकडून शिकून घेणार आहे, शिकवणार नाही मी तुम्हाला काही, तुमच्याकडून शिकून घेणार आहे मी असं. तर असा हा कोर्स आहे. जे कोणी इंटरेस्टेड असाल आणि ज्यांना खरंच ज्योतिषशास्त्रात काही करायचंय काही, तर असे लोक इथे जॉईन करू शकता. आणि 25 तारखेपासून हा कोर्स चालू होणार आहे. ठीक आहे, कोणाला काही अडचण आहे काय आज शिकवलंय त्याबद्दल अडचण आहे का काही? नाही सर, दुसरा प्रश्न आहे. बोला ना. तुमच्याशी कन्सल्टेशन करायचं असेल तर
कसं कॉन्टॅक्ट करायचं? जर कन्सल्टेशन करायचं असेल तर हाच नंबर आहे माझा, या नंबरला कॉल करा, आपण बोलू त्या. चालेल चालेल. माझा व्हॉट्सअप माझं सर्व मीच हँडलिंग करतो, म्हणजे माझा हाच नंबर आहे. असं याच्यात व्हॉट्सअप पण हाच आहे, आणि त्यानंतर फोन पे, गुगल पे सगळं हाच नंबर आहे माझा पहिल्यापासून. चालेल आणि चालेल. हे एक विषय निघाला म्हणून सर सांगतो, मी ना सगळ्या हा. गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत सर. हे तुम्ही आज जे पीपीटी वगैरे जे बघितले ना माझे, हा. हे पीपीटी पण मीच बनवतो, व्हिडिओ एडिटिंग पण मीच करतो, त्यानंतर फेसबुक ऍड पण मीच लावतो, त्यानंतर ऑटोमेशन व्हॉट्सअपचं पण मीच करतो. कारण सर एक ऑनलाईन जर राहायचं ना, तर हे आपल्याला स्वतःला यायला पाहिजे, दुसऱ्यांना पैसे देऊन काही उपयोग नाही. आणि आपल्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं असतं ना. तर व्हिडिओ एडिटिंग मध्ये ज्योतिषाला माहिती नाही इथं काय दाखवायचं, त्या एडिटरला काय माहिती इथं कोणतं चित्र दाखवायचं. त्यामुळे मी सर्व गोष्टी शिकून घेतलेल्या आहे सर. मी नेटवर्क मार्केटिंगचा कोर्स केलेला आहे मोठा, आणि त्यामध्ये चांगलं प्रावीण्य हासिल केलेलं आहे. पण माझ्या राशीमध्ये ज्योतिष शास्त्र आहे, त्यामुळे मी तो विषय सोडून दिला आणि इकडे घुसलो. त्यामुळे शिकवण्याची आवड आहे, त्यामुळे एक विषय निघाला म्हणून सांगितलं असं. सॉरी, म्हणजे ओके. पर्सनली असं हे नाही. नाही तर नाही म्हणजे नाही, नाही. सांगायचा विषय असा की कोणावर डिपेंड राहू नका सर, कधीच नाही. त्यामध्ये काय होतं, आपलं करिअर पण बर्बाद होतं आणि करिअर ग्रोथ नाही होत. आपला बिझनेस आहे, आपल्याला डेव्हलप करावा लागेल. त्यामुळे माझी प्रत्येकाला इच्छा आहे, तुम्ही ज्योतिषशास्त्र शिका, डिजिटली या, ऑनलाईन करा बिझनेस, ऑनलाईन शिकवा, कुंडल्या बघा, खूप सगळं आज जे झालंय, तुमच्या घरात कोणी येणार नाही, सगळं ऑनलाईन झालंय. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन असल्याशिवाय पर्याय नाही कोणत्याच गोष्टीचा. सर एक त्यामुळे प्रश्न विचारतो. हा विचार आहे ना सर. तर ज्योतिष शास्त्र करता आपल्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह चांगला असणं पाहिजे, किंवा तर म्हणजे कुठली म्हणजे कुंडलीमध्ये कसला ग्रह कोणता चांगला असला पाहिजे? म्हणजे आपण नोकरी करता दसम भाव पाहतो नाही का, हा तर सर ज्योतिषी शास्त्राने पुढे जायचं आहे, तर तर सर त्याला त्यावर आपण मेन बेसिक बनवायचे, तर कुठली कंडिशन तर ते कुंडलीवरून बघून सांगितलं जातं सर. आणि आपण हे जे आहे ना, आता ते टोटली आपण शिकणार आहोत त्यामध्ये क्लासमध्ये, की तुम्हाला बघा, हा आठवण दिली म्हणून सांगितलं तुम्ही. तुम्हाला मी ज्योतिष शास्त्री जे आहे ना, तर त्यांच्या कुंडलीमध्ये कोणते योग असल्यानंतर त्यांनी कोणत्या शास्त्राचा अभ्यास करावा, म्हणजे त्यांना ते हे असतं. समजा आता ज्योतिष शास्त्र, तुम्ही एक ज्योतिषी आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर काय योग असेल, तर तुम्ही वास्तुशास्त्राचा अभ्यास करा, किंवा वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही प्रावीण्य प्राप्त करू शकता. कुंडलीमध्ये काय योग असेल, तर तुम्ही जे आहे ना, समुद्रशास्त्र म्हणजे जे फेस रिडिंग वगैरे म्हणतो आपण, त्या फेस रिडिंग मध्ये तुम्ही व्यवस्थित ते करू शकता. वैदिक शास्त्राचा अभ्यास तुम्ही कधी करा, ज्यावेळेस तुमच्या कुंडलीत हे योग असेल, त्यावेळेस तुम्ही तुमचं करिअर वैदिक शास्त्रात करा, तुम्हाला चांगलं प्रावीण्य भेटेल. किंवा असे पण काही योग असतात का, तुम्ही डिजिटल मार्केटिंग ही ज्योतिष शास्त्राची करा, तुम्ही ज्योतिष शास्त्री नका बनू, तुम्ही डिजिटल मार्केटिंग ज्योतिष शास्त्राची करा, म्हणजे तुमचं करिअर आणखीन ग्रोथ होईल. असं असे जे योग आहे, ते आपण योग पूर्ण डिटेल्स मध्ये आपण त्यामध्ये शिकणार आहोत. धनंजय जोशी सर, तुम्ही डबल लॉग इन झाला आहे का? हो, काय माझं नेट आहे ना, सारखं येते जाते. प्रॉब्लेम असा झालाय की मध्येच कट होतं, मध्येच चालू होतं, असा प्रकार आहे. आमच्या इथं टॉवर काढला गेलेला आहे. ओके ओके सर, नो इश्यू. मला नाव हा, दिलं. टॉवर काढला गेल्यामुळे कधी ते हे चालू राहतं, कधी ते चालू कधी हे सोडून देतं, त्यामुळे नेट. हा, ओके. पालवे सर, दोन दिवस. तुम्ही काही प्रश्न विचारला होता मला, आनंद पालवे सर. हे विराजित सर कोण आहे? तुम्ही कधी बोललेच नाही, मला समजलंय की नाही समजलंय असं. नाही समजलंय सर, व्यवस्थित समजलंय. समजलंय. हा, पाटील मॅडम, तुमचा आवाजच नाही आला मला 4 दिवसात कधी. ओके, समजतंय ना मॅडम शिकवलेलं? ओके ओके.
ठीक आहे, मग कोणाला काही प्रश्न नसेल तर मग थांबायला काही हरकत नाही सर, बराच वेळ झाला आता. उद्या आपला शेवटचा दिवस असेल, उद्या जे काही पॉइंट्स असेल मी तुम्हाला सांगेल, आणि ज्यांना कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी प्रत्यक्षात मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा, आणि काय प्रॉब्लेम जर असेल ते पण सांगा. आणि जर करायचं असेल तर मी व्हॉट्सअपला डिटेल्स टाकेल तुमच्या आपल्या ग्रुपवर. पेमेंट करा आणि 25 तारखेपासून क्लासला हजर व्हा. ठीक आहे सर, मग थांबायला काही हरकत नाही असं. हो सर. चालेल. नमस्कार. नमस्कार सर, धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. जय नमस्कार, शनिदेव. नमस्कार. जय जय शिव. जय शनिदेव.